नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता ताते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत रस्सम वडा. ही रेसिपी साऊथ इंडियाकडची आहे. म्हणजे तिकडं कुठल्याही पदार्थाबरोबर, म्हणजे डोश्याबरोबर, उत्ताप्याबरोबर, भाताबरोबर आणि कुठलेही त्यांचे जे पदार्थ असतील त्याबरोबर रस्सम सर्व करतात. आणि तशाच टेस्टचं रस्सम मी आज A1 सुग्रास रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवत आहे. ह्याची टेस्ट इतकी अप्रतिम असते ना, हे रस्सम तुम्ही वारंवार कराल. चला तर आता आपण रस्सम वडा ही रेसिपी करायला घेऊयात. असं हे गरमागरम वड्या आणि रस्सम. इथं मी उडदाची डाळ एक बाउलभर घेऊन ती 4 तास भिजवून घेतलेली आहे. उन्हाळा असल्यामुळं ही डाळ 4 तासात छान भिजली जाते. थंडीच्या दिवसात मात्र ही थोडी भिजायला जास्त वेळ लागतो. आता 4 तासानंतर मी ती पाण्यातनं काढून मिक्सरमधून वाटून घेत आहे. ह्याच्यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं, म्हणजे जेवढी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आहे अर्धी डाळ बुडेल एवढं पाणी घालून हे छान मिक्सरमधून गुळगुळीत असं वाटून घ्यायचं. हे बघा, बोटांनी असं चेक करून बघायचं. ते छान असं गुळगुळीत लागलं, आपली डाळ छान वाटली गेलेली आहे असं समजायचं. अगदी अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरचं भांडं धुवून घेतलं. ते ह्या मिश्रणामध्ये घालून झाकून ठेवत आहे. हे एक 4 तास तरी झाकून ठेवायचं. 4 तासानंतर हे छान फर्मेंट झालेलं आहे. हे आपण जरा फेटून घेऊयात. हे असं 5 ते 7 मिनटं एकाच दिशेने फेटून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये छान हवा भरली जाईल. असं हे बॅटर फेटून झाल्यानंतर हे एक 15 मिनटासाठी झाकून ठेवत आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ती छान 2 वेळा पाण्याने धुवून 1 ग्लासभर पाणी घालून त्यामध्ये 7-8 पाकळ्या लसूणाच्या आणि 2 टमॅटोच्या अशा जरा फोडी करून घेतलेल्या आहेत. त्या फोडी घालून घेत आहे आणि कुकरला शिजवायला लावणार आहे. आता आपण हे वड्याचं पीठ हे छान परत एकाच दिशेने फेटून घेत आहे. ह्यामध्ये 1 चमचाभर जिरे हातावर असे चोळून मग ते घालायचे, म्हणजे जिऱ्याचा वास ह्या वड्यांना छान लागतो. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी बारीक चिरून घेतलेली 10-12 कढीपत्त्याची पानं असं घालून परत आपण हे सगळं पीठ एकजीव करून घेऊयात. हे पीठ आता थोडा वेळ झाकून ठेवते. आपण आता कुकरचं झाकणही पडलेलं आहे. रस्सम तयार करायला घेऊयात. असं अगदी पूर्ण एकजीव झालं पाहिजे. ही रेसिपी तुम्हाला आवडेलच. परंतु अशा चमचमीत छान सुग्रास रेसिपी बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आपण रस्समची फोडणी करत आहोत. 1 4 चमचे तेल घेऊन जिरे, मोहरी, हिंग, हळद असं घालून त्यामध्ये टॅमॅटोची अगदी दाटसर असे प्युरी करून घेतलेली आहे. ती प्युरी घालते आहे. कढीपत्ता, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घातलेली आहे. रस्समला छान रंग येण्यासाठी बॅडगी मिरचीचं थोडं लाल तिखट घातलेलं आहे आणि आपला रस्सम मसाला घालत आहे. आत्ता आपण हे सगळे थोडे मसाले घातलेले आहेत. नंतर चवीनुसार हेच मसाले आपण परत घालणार आहोत. आता आपण टमॅटोची प्युरी जी घेतली आहे ती छान परतून घेऊयात. त्यामध्ये कोथिंबीर घालत आहे.
आता हे छान तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे. आता यामध्ये टमॅटोबरोबर जी घोटून घेतलेली डाळ आहे ती घालून जरा जास्त पाणी घालायचं, कारण रस्सम हे पातळ असतं. शक्यतो तुमच्या घरात जेवढी आवडेल त्या प्रमाणात रस्सममध्ये पाणी घालून छान उकळून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि गूळ. रस्सममध्ये गूळ हा थोड्याफार प्रमाणात वापरावाच लागतो, कारण ह्याच्यात टॅमॅटोचं प्रमाण जास्त असतं. आता आपण रस्समच्या प्रमाणात थोडासा जिरं, आलं, लसूणची पेस्ट घेतलेली होती ती घातलेली आहे. इथं मी 6 माणसांसाठी 4 मोठे चमचे रस्समचा मसाला घेतलेला होता. त्यातला मगाशी 1 चमचाभर रस्समचा मसाला वापरला आणि आत्ता मी बाकीचा उरलेला सगळा रस्सम मसाला वापरत आहे. 1 अगदी छोटा चमचा लाल तिखट वापरत आहे. आता याला छान उकळी येऊन देऊयात. तोपर्यंत आपण वडे तयार करायला घेऊयात. ह्या वड्यांसाठी तेल छान तापलेलं लागतं, त्यामुळं अशी एक छोटीशी गोळी घालून बघायची आणि वडे घालायला सुरुवात करायची. प्रत्येक वेळेला वडे तेलामध्ये सोडताना 1 ग्लासमध्ये पाणी घेऊन चमचा त्यामध्ये जर थोडा बुडवून घेतला तर वडे तेलात सोडताना पटकीने सुटले जातात आणि वड्याचा आकारही छान येतो. असे छान मस्तपैकी तांबूस रंगापर्यंत हे वडे तळून घ्यायचे, म्हणजे छान खुसखुशीत कुरकुरीत वडे आपल्याला मिळतील. हे वडे तुम्हाला बिन तळलेले करायचे असतील तर ते आप्पे पात्रामध्येही छान होतात, पण खुसखुशीत आणि कुरकुरीत मात्र होत नाहीत. असे आता आपण सगळे वडे तळून घेऊयात. असे गरमागरम वडे आता आपण सर्व करूयात. रस्सम हे छान 10 मिनटं उकळून झालेलं आहे. काही जण हे सगळे वडे एकदम आपण जे रस्समाचं पातेलं किंवा कढई केलेली असते त्यामध्ये सोडतात, परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की हे सगळे रस्सममधले बुडवलेले वडे संपत नाहीत आणि मग नंतर ते मऊ पडतात. त्यापेक्षा एका डिशमध्ये घेऊन वडे आणि रस्सम घातलं तर वडे खाताना कुरकुरीत पण लागतात आणि रस्सम गरम गरम दर खेपेला आपल्याला घालताही येतं आणि कुरकुरीत वडे खातानाही खूप छान लागतात. दिसायला तर हे रस्सम आणि वडे इतके छान दिसत आहेत ना. आता मी याची टेस्ट घेऊन बघते. खूपच गरम आहेत त्यामुळे फुंकर मारत आहे. मस्त म्हणजे मस्तच. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.